पाणी पटापटा घे बरं तोडून शेंगा जायचं आबळ आलंय. देतात पाणी वैनळा सोड सोड मोटर चालू करू करू सारं पावसाचं पाणी इकडं. उद्याच्या बाजारापुरते निघते ना शेंगा आहे का नाही ग? तो वावरात दिसली वय मंगल काय झालं? झाल्या का शेंगा तोडायच्या? शे काय चाललंय तोडी ते उद्याचा बाजार आहे म्हणलं तेवढं बाजारापुरतं तरी निघत्या. काय दोडा मोटर चालू करू देतात पाणी काढू काढू चार काढून फाशी आली ग पाणी काढाय सारं कडवळाची त्याची बेकारी झाली आणि इकडं पैसे कमी येतात. काय बाय आता तुम्हाला लगेच आमचं पाहून लागलं कसं तरी व्हायला. अगं काय बोलती काय बोलत आहे पटन आता? तसंच बोलावा सोबन तसंच चालावा. अगं तू अजून तिकडं कुठीव लाखाव कर तुझे हिमतीव पण लोकाला नको ना त्रास देऊ. आता आमचा काय तरस आहे तुम्हाला? मग हे तुमचं पाणी सारं इकडं तर पडतं येतंय देतात मोटर चालू करू करून दुसऱ्याच्या वावरांनी पाणी काढून. आता काय रान तुमच्या- सारं उपळलं ना इकडं. आता तुमच्या वावरातच येतं का? वावरातून पाणी आम्ही इकडे काढून दिलेलं आहे ते बघा तिकडे सगळं जात. हा तिकडं चर दिले का काढून काय दोडा ही दिसताना वय आता पार काढवाळ कसं झालंय ती काढाय सुद्धा आहे ना आम्हाला एवढं चिकुल आणि पाणी आणि खुशाल म्हणते की नाही काढून दिलं. कुठं आहे तुझा चर दाखव बरं ही आता ही सारं पाणी बघ बरं. आता त्यांना त्या सांगितलं मी ते म्हणे दिलं इकडे मी काढून. हा त्यांना सांगितलं आणि तू त्याचं ऐकती आणि तुला कळत नाही तुला लोकांचं वाटोळ हवं म्हणून. आम्हाला आपल्यात वाटतं पुळू नाही तू फोडावा अगं जगा लोकांचं बघावा कुणाचं चांगलं हो त्याच्या मागं आमचं व्हावा असं आम्हाला बी म्हणावं. तेच वाटत पण तुम्ही आमचं पाहून लयच तुम्हाला कसं तरी होतं. येड्याला आला का लगेच भांडणं दरवेळेस आल्या का भांडणं. मला काय गरज आहे भांडायची आणि तांडायची मी नसते कुणाला भांडत आणि तंडत मला तुम्हाला गरजच लय नाही. नाद आहे भांडायचं. हा मला मड्यावर नाही बांधून न्यायचं पण अगं नीटनीटकं करावं खावा आणि सगळ्यांना बी ठेवा मागच्यांना. काय तुम्हाला पटत बाई का येड्याला आला का भांडणच करतात. हे मी शब्द नाही बोलीत फक्त तू एक कर हे चरगी हे दगा टाक म्हणजे पाणी तुझं सरळ जाईन नीटनीटकं आणि तिकडं कुठीव नाही तर लाखाव कमी तुला कमा येईन तसं तुझ्या हेमतीव इकडं दुसऱ्याला अजिबात त्रास नाही दिला पाहिजे. ही बघते का लोकांची वावर पडीक पाडीत स्वतःच बघती. आता काय पडीक पडला आता आमचं इथून तिथून पाणी असं खाली जात आहे तुमच्या हा. वावरात सुद्धा येत नाही. नाही नेत मोर फुगल्यावर कुठं जातं पाणी आमच्या वावरात येत नाही का एवढी लागली मला पाठवायला आणि गोंडवायला ते उगत राहिलं काय ते कडवाळ तसलं झालं पाणी कुठून आलं त्याला. आता तुमच्याच वावरात पाणी तिकडे खड्डा आहे साचत आहे पाणी का आमचं चालय. अगं काय सोबन तसंच बोलावा आणि पटन तसंच चालावा ह्यालाच मध्ये साजन सुजन नकटीला जब. हा हे म्हातारीचं काय आहे, आली हा. का येड्याला इकडं तिकडं बघायचं आणि लगेच भांडणं सुरू करायचे. बघवत नाही तिला. तो बोलायचा नाही तुझा संबंध नाही बोलायचा. आता नाही समज पण आईला कशाला बोलतो मग? हा आईला कशाला बोलता आईच्या मायाची घर लावून खायची. अहो दाखवा काय देऊन आत्या द्यायचं. तुम्ही किती बडबड करता. मग ती म्हणते तू आईला कशाला बोलता. मग आता लेकरू तुझी आई. शान सुरत त्याला कळत आहे कोण खरं बोलत आहे कोण मग खोटं बोलत. लेकर शेण सुरतय म्हणले लेकरांना धोरण धरूनच बोला आईला कशाला बोलता तुझी आई जिजली काय बोलली मुळं. अगं लोक म्हणतात भांडता असावं पण बुडता नसावं. आता आम्ही काय बुडीत केलं बाई तुमचं. पण आता बोलतोय ना मनुष्य तर तिला लय झोबलं आईला समजलं कशाला म्हणजे बोलली. आता ती काय बोलली होती का? मग अगं तुम्ही एवढं सांगा नाही ना ना. जोंबावा. आई किती केलं तरी. हा आता काय बोललो होतं का? मग आमचा मी शेंगा म्हणतच तोडत होते. होतो. गप्प बसले होते मी. आईच्या तुम्हीच मायाची काय करा आत्या तुम्हीच तुमचं नाही का तिकडून चरक हे करून घ्या मोठं वळण टाकून दे म्हणजे आमचं पाणी तुमच्याकडे येणार नाही. तू अगं लय बोलू नको उद्या तुला लोकांच्या घरी जायचे नांदायला लग्न फिरणं झाल्यावर नको सांगू जास्ती बोलायचं. काय तुम्हाला पटत म्हणजे लग्न फिरणं लोकांची नादाला मग काय तुम्ही मोडणार आहे का माझ्या पोरीचं. अगं पण तिच्याच बोलण्यानी होईन मला काय करायची मध्ये तिच्या बोलण्याने म्हणजे काय तिला वळण लावलेलं नाही का मी हा. असं लग्न केलं होती का हे असे भांडणार आहे काय. पण लोकांच्या घरी जायचे नाव गावाचे काम होऊन द्या नांदाय जायचे तिथं उगून द्या जरा नीट. नाहीतरी तुम्हाला आमचं खपतच नाही. तुमचं हे असं आहे लेख सोनं तिकडं गावी आपल्या देशात तिकडे जातात कामधंदे करतात आणि तुम्ही एकट्या याची वावराला चक्रा मारित मग तुम्हाला आमचं कसं देखवण. हा नको आमचं सांगू. बोलल्याने हा. कशाला बसू ना तरी जवळ. इथं बघा. आमचं सगळं हिरवगार वावर आणि यांचं पडीक वावर त्याच्यामुळे यांना होतं कस तरी. हा, तर काय बघायचे अगं ज्या त्याची हमती मी म्हणते ना सोनं पिकवा पण लोकांना त्रास नका देऊ. मग तुम्ही घ्या ना तिकडे वळण बांधून चांगलं मोठं द्या ना टाकून 2-4 ट्रॅक्टर म्हणजे तुमच्या तिकडे पाणी येणार नाही एवढं तुम्हाला त्रास होत असला तर. बरं आहे तेच करते. काय या म्हातारीच्या नादी लागत कुटकुट करीत बसत. हा हा जा जा कामाच्या